विनंती होते सातत्यानं की आपला एक एक अतिरिक्त खेळाडू दोन्ही संघाने पाठवून द्या, जेणेकरून वैयक्तिक पारितोषिकात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. विनंती होते, पुन्हा एकदा दोन्ही संघांना विनंती होते, आपला एक एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. फुलटस पद्धतीचा चेंडू, सुंदर पद्धतीचा पटका या मैदानावर. मिडॉन रिजनला चेंडूचा प्रवास होतो. एक धावेची लहर मैदानावर. दुसऱ्या धावेकडे पावलं वळलेली. एक धावसंख्येने शांत राहिल्यात आणि एक धावसंख्येनं टीमचं टोटल परावर्तित होताना पाहायला भेटेल. 2 धावा धावफलकावर असा हा लेख जो काही या मैदानावर. अक्षय गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटतोय. बाळा आणि अभिजित ही सलामीची बिनेची जोडी मैदानावर पाहायला भेटते. 2 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा झाला एक समाप्त मैदानावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. आडव्या टप्प्यात टोलवायचा होता प्रयत्न मैदानावर. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लो होतोय. स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान्य दुर्वांकूर जलस कुडाचे सर्व सन्मान्य आनंदजी मालवणकर यांचं आगमन होतं. त्यांनी आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून रोख रक्कम 15,000 व आकर्षक चषक प्रथम पारितोषिकासाठी भेट दिलाय. विनंती होते यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय सन्मान्य श्री सन्मान्य दीपकजी मालवणकर यांच्या शुभ हस्ते सन्मान्य आनंदजी मालवणकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. प्रदीपजी मालवणकर देखील तिथे उपस्थित असतील. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न, सुंदर पटका, एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडूचा प्रवास, आउटफील्ड फास्ट या मैदानावर. चौकार येतो या मैदानावर पाहायला भेटतो. संदीप आठ ज्वेलर्सचा एक दर्जेदार असा चौकार मैदानावर. 11 धावा धावफलकावर असा लेखा जो का मैदानावर पाहायला भेटतोय. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे मैदानावर. आडव्या टप्प्यात टोलवायचा प्रयत्न, सुंदर पटका, डीप स्कोर रिजन चेंडूचा प्रवास, गॅप मध्ये चेंडू आणि सरळ चेंडू सीमा रेखा पार मैदानावरून. संदीप आठ ज्वेलर्सचा एक दर्जेदार असा दुसरा सलगचा चौकार मैदानावर. वैयक्तिकातील दुसरा चौकार व सांघिक जवळपास तिसरा चौकार आणि चौकार आणि सांघिक धावसंख्या 15 धावा धावफलकावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. स्लो रन पद्धतीचा चेंडू खूप आधीच ओळखलाय आणि सुंदर पद्धतीचा पटका या मैदानावर. चौकारांची हॅट्रिक केली आहे फलंदाजीने या मैदानावर. बाळाने मैदानावर, बाळा ऑन फायर मैदानावर. संदीप ज्वेलर्सचा असलगचा दुसरा षट चौकार मैदानावर. बाळाच्या बॅट मधून एक आक्रमक क्रिकेट पाहायला भेटतंय. बाळा याच्या माध्यमातून कलात्मक गुण मैदानावर निदर्शनास जातोय आणि चौकारानं सांघिक धावसंख्या टीमचं टोटल 19 धावफलकावर असा हा लेखा जो का आमच्यापर्यंत पोहोचवतोय विशाल मरी कॉमेंट्री बॉक्स मधून स्कोरिंग काउंटिंगची कामगिरी पार पडताना. आणि सकाळच्या 17 पासून संकेत कासेकर, तिन्ही ऑफिशियल पंच लाभले. सर अजित रुपा, बबी कानडे, सर इलियास अलमेडा, सर अनिकेत सागवेकर हे तिन्ही ऑफिशियल पंच आहेत. आमचे समवेत मराठी मालवणीचा एक बुलंद आवाज जयेश परब कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि संपूर्ण @cricket.in ची लाईव्ह टीम, गौरव सामंत त्यांची पूर्ण टीम त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि तमाम क्रीडारसिकांचं हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. हलक्या हाताने दिशा दिली आहे. सन्मानजनक क्रिकेट. बॅकवर्ड पॉइंट रिजनला चेंडूचा प्रवास, आउटफील्ड फास्ट मैदानावर. शर्तीचे प्रयत्न नक्कीच केले मैदानावर. सरळ चेंडू सीमा रेखा पार. पुन्हा एकदा संदीप ज्वेलर्सचा एक दर्जेदार सलगचा चौथा चौकार आणि टीमसाठी तब्बल 5वा चौकार आणि चौकारानं सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते 23 धावा. ओव्हर टू डीजे. तेवीस धावा धावफलकावर असा लेखा जो का पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावाचा धावफलक. मर्यादित 4 षटकांची ही लढत मैदानावर. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा फलंदाज बाळाने मैदानावर घेतलाय. सुंदर कार्य केले प्रारंभीच्या षटकामध्ये. बॉलर नेम, गोलंदाजचं नाव
सिद्धार्थ शिरोडकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतोय. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय या मैदानावर. महत्वपूर्ण ही मॅच आहे दोन्ही टीमसाठी. विजेत्या संघाला थेट मेगा फायनलचं तिकीट आहे. पराभूत संघाला संधी नक्कीच आहे. मात्र विजेता होऊन थेट मेगा फायनलमध्ये प्रवेश करणं थोडंसं सोपं जाईल. 23वा धावपलकावर असा लेखा जो का प्रारंभीच्या षटकामध्ये सुंदर कार्य केलाय फलंदाजीने या मैदानावर. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न. फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला दिशा दाखवली. थेट बाजूच्या प्लॉट मध्ये चेंडू फर्रार. भेटेल लावा 6 या मैदानावर. डीजे समर्थ सावंतवाडी संघ सुंदर फटका या मैदानावर फलतूरमध्ये क्षेत्ररक्षण करण्याची संधी नक्कीच होती. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑनचा. चेंडूची परती करतोय आणि एक धावसंख्येनं टीमचं टोटल परावर्तित होत आहे. 30वा धावपलकावर पहिल्या चेंडूवर स्वागत केलं होतं षटकाराने गोलंदाजच्या सिद्धार्थच्या या मैदानावर. तीसवा धावपलकावर षटकते पुढील चेंडू मार्गस्थ आहे. फलंदाज सज्ज बाळा. आडबंड पटका टोलवायचा प्रयत्न. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता या मैदानावर. प्रयत्न पसताना पाहायला भेटतो आणि एका निर्धाव चेंडूची मैदानावर गणना होते. तीसवा धावपलकावर असा लेखा जो का मैदानावर पाहायला भेटतोय. उर्वरितचे असतील 3 चेंडू. षटकते पुढील चेंडू मार्गस्थ आहे. चौथा चेंडू हा मार्गस्थ आहे मैदानावर. बाळा सज्ज स्ट्रायकर इंटेशन आहे. सुंदर पटका हलक्या हाताने दिशा दिली. शॉर्ट कव्हर रिजनला चेंडूचा प्रवास होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला भेटलंय. एक धावेची लहर मैदानावर आणि एक धावसंख्येनं सांघिक धावसंख्या टीमचं टोटल परावर्तित होताना पाहायला भेटतंय. 31वा धावपलकावर असा लेखा जो का मैदानावर. उर्वरितचे असतील 2 चेंडू आणि 2 चेंडूंवर हल्ला बोल होईल का की शांत क्रिकेट मैदानावर पाहायला भेटेल ते म्हणजे फलंदाजच्या अभिजीतच्या माध्यमातून एक षटकार त्याच्या बॅट मधून नक्की झालाय मैदानावर. फुल टॉस चेंडू या मैदानावर आणि खराब चेंडू मैदानावर. सरळ चेंडू सीमा रेखा पार. 4 धावांसाठी या मैदानावर चौकार प्राप्त होतोय आणि चौकाराने टीमचं टोटल परावर्तित होताना पाहायला भेटेल. 35वा धावपलकावर मार्गस्थ आहे. आडवे बॅटने फटका टोलवायचा होता. फटका खेचून काढायचा होता. डीप फाईन लेगला मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पंचाच्या दुनियात समांतर होत आहेत. धावी मात्र अवांतरच्या स्वरूपात प्राप्त होते आणि अवांतरच्या स्वरूपात बोनसच्या स्वरूपात एकरी धावेनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 36वा धावपलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 36 धावा असा लेखा जोखा मैदानावर. दुसऱ्या षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि आउटफील्ड या मैदानाची फास्ट आहे मैदानावर. सरळ चेंडू सीमा रेखा पार. 4 धावांसाठी या मैदानावर चौकार येताना पाहायला भेटतोय. 40 धावे गाठले संघाने. 40 धावा. राजेश गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना पाहायला भेटतो. स्वतः संघ मालकाने जबाबदारी घेतली. सकाळच्या सत्रामध्ये एक हॅट्रिक देखील या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटली होती.
आडबट्टा पटका टोलवायचा प्रयत्न खेचून काढलाय चेंडूला सरळ चेंडू काऊ कोणाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार मैदानावर षटकारानं स्वागत केलंय प्रतिस्पर्धी मालकाचं 6 धावा धावपलकावर अंकित धावसंख्या 46 धावपलकावर अल्लाबल सुरुवात केली आहे बाळाने मैदानावर मोठा फटका टोलवायचा प्रयत्न अगदी खेचून काढला सुंदर फटका बॅक टू बॅकचा दुसरा संदीप ज्वेलर्सचा दर्जेदार असा षटकार मैदानावर धावपलकावर एका तगड्या टोटल पर्यंत आतापर्यंत पोहोचलाय फलंदाजी करणारा संघ या मैदानावर मोठा फटका टोलवायचा प्रयत्न आणि षटकारांची हॅट्रिक संदीप ज्वेलर्सचा एक दर्जेदार सलगचा तिसरा षटकार बाळा ऑन फायर मैदानावर डीजे सलगच्या 3 चेंडूवर हल्ला बॉल केलाय बाळाने आपला अनुभव मैदानावर दाखवून दिलाय वैयक्तिक 36 धावसंख्येवर सुंदर खेळ मैदानावर पुन्हा एकदा आडव भेटणं सुंदर फटका 2 फलंदाच्या मधून चेंडू जाईल का प्रश्नचिन्ह अनेक आणि सरळ चेंडू सीमा रेखा पार संदीप ज्वेलर्सचा एक दर्जेदार असा चौकार मैदानावर डीजे सटीक सरळ चेंडू सीमा रेखा पार संदीप ज्वेलर्सचा एक दर्जेदार पुन्हा एक लॉंग 6 मैदानावर बिग हिट षटकार षटपीत चेंडू या मैदानावर डोक्याची घंटा वाजली आहे मैदानावर अर्ध षटकापासून एका बाजूने 4 धावसंख्येने दूर राहतोय वैयक्तिक 46 धावसंख्येवर बाळा होतोय बॅक टू दी पवेलियन माघारी परतावं लागतंय बाळाला सुंदर खेळ साकारला एक अति पवन खिंड आपल्या संघासाठी लढवली आता मात्र माघारी परतावं लागतंय पहिला हादरा बसताना पाहायला भेटतोय फलंदाजी करताना स्वामी समर्थ सावंतवाडी संघाला ओव्हर टू डीजे आवाज करू एकदा याच्यासाठी सुंदर खेळ बाळाचा या मैदानावर अनुभव मैदानावर काय असतो दाखवून दिलाय 5 चेंडूवर सलगच्या आक्रमण केलाय तब्बल 4 षटकार आले या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये आणि एक चौकार मैदानावर वैयक्तिक 46 धावसंख्येवर माघारी परतलाय थोड्यासाठी अर्धषटक हुकलाय 68 धावा धावपलकावर टीमचं टोटल पाहायला भेटतंय 3 षटकांचा 18 चेंडूंचा झालाय की समाप्त मैदानावर 68 धावा धावपलकावर 68 एका गड्याच्या मोबदल्यात 68 धावा असा धावफलक या मैदानावर बोलर नेम बॉलर
गोलंदाजाचं नाव सांगायचं विनंती असेल. मयुरेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतोय. अंतिम जे 6 चेंडूची ही जबाबदारी याच्या खांदी दिली आहे आणि ती जबाबदारी कशा पद्धतीने मैदानावर पार पाडतोय हे पाहण्याजोग आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उंची घेतली आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाजीला बेट केलाय एका बाउन्सरने मैदानावर. निर्धाव चेंडूची मात्र गणना होताना पाहायला भेटते. अभिजित स्ट्रायकर यांच्याशी सज्ज झाल्या मैदानावर. सलामीर फलंदाजी त्याची वर्णी मैदानावर लागली होती. उर्वरित असतील 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये कितपत धावांची ही लयलोड होते. एका बाजूने भाळाने एका ती पवनखंड आपल्या संघासाठी लढवली आहे. मोठा फटका टोलवायचा प्रयत्न आडवेट फटका बसलाय. शॉर्ट मिड विकेट रिजनला सुंदर पद्धतीने झेल कॅरी केलाय आणि सलामीर फलंदाज अभिजित दुसऱ्याकडे बॅक टू द पवेलियन. बाबाजी न्यू बॅटर सायकर इंटरशन सज्ज होताना पाहायला भेटतोय. उर्वरितचे असतील 4 चेंडू या मैदानावर. 4 चेंडूमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी राहते मैदानावर. आक्रमण होईल का आल्या पावले आक्रमण करावं लागेल. 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जर आले तर एका अतिशय मोठं तगडे आव्हान हे रचू शकतात मैदानावर. बाबाजी सज्ज होतं स्ट्रायकर इंटरशन या मैदानावर. आडवेट फटका टोलवायचा प्रयत्न डीप फाईन लेग रिजनला. चेंडूचा प्रवास सरळ चेंडू सीमारे कपार. 6 धावांसाठी स्टँडर्ड डिलिव्हर केला. सुंदर फटका या मैदानावर. हो साहेब, शेतकऱ्याची औलाद आहे. वाचवलेत का आपल्या संघासाठी या मैदानावर. 2 धावा वाचवल्यात आणि दोन्ही धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 76 धावा धावपलकावर 76. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत मैदानावर. 2 चेंडूंवर एक मोठा फटका जर आला तर 80 गाठू शकतो संघ या मैदानावर. 76 धावा धावपलकावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. 5वा चेंडू अमार्गस्थ आहे. चप्पल क्रॉस होऊन खेळण्याचा मानस. सुंदर फटका या मैदानावर. प्रोटेक्शन तिथे आहे. क्षेत्ररक्षक तो फील्ड करतोय. शर्तीचे प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे. चेंडूची परती होईपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि दोन्ही धावसंख्येने संतुष्ट झाले आणि दोन्ही धावसंख्येने टीमचं टोटल परावर्तित होताना पाहायला भेटत आहे. 78 धावा धावपलकावर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 78 धावा असा लेखा जो आतापर्यंतचा एक हायएस्ट टोटल या मैदानावर उभारलाय संघाने. फलंदाजी करणाऱ्या संघाने स्वामी समर्थ सावंतवाडी संघाने. विपक्ष संघ आहे तो म्हणजे गजांत लक्ष्मी साळगाव संघ या मैदानावर. दोन्ही तगडे संघ एकमेकाच्या विपक्ष क्वालिफायर 1 ची ही लढत सिंधुदुर्ग सुवर्णकर समाज आयोजित दैवज्ञ चषक 2024 चा रणसंग्राम. विजेत्या संघाला थेट मेगा फायनलचं तिकीट आणि पराभूत संघाला पुनश्च एकदा संधी नक्कीच असेल. इनिंगची सांगता करणारा अंतरिम चेंडू बाबाजी ऑन स्ट्राईक पाहायला भेटेल.
अंतिम चेंडूवर कशा पद्धतीची सांगता करेल मयुरेश्वर अल्लाबोल नक्कीच झाला. प्रारंभीचे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले होते. तदनंतर 10 धावा खर्च केल्यात. पाहूया कशा पद्धतीने शेवट करतोय बाबाजी या मैदानावर. सुंदर फटका या मैदानावर. आंतरशेकडू विराट कोहलीची आठवण करून देणारा हा कव्हर ड्राईव्हचा फटका या मैदानावर. सरळ चेंडू सीमारे कापार 4 धावांसाठी चौकारांना सांगता केली आणि चौकारांनी टीमचं टोटल परावर्तित होताना पाहायला भेटते. 82 धावा धावफलकावर तर पाठलाग करायचा आहे 83 धावांचा.
धन्यवाद मंथन. जाऊया मराठी हिंदी सोबत सिंधुदुर्गाची बोलीभाषा मालवणी समालोचन केंद्रापासून सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा. पहिलो क्वालिफायरचो सामनो जो संघ जिंकतलो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करतलो. हरणाऱ्या संघाक मात्र अजून एक संधी असतली. पहिलो चेंडू डॉट चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयू मडगावकर आपणाक भोग मिळालं. पहिला षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आणि या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी. पहिलो चेंडू निर्धाव चेंडू सलामीची जोडी असा मैदानात. सिद्धांत आणि अक्षय ही जोडी. षटकातील दुसरो चेंडू परत एकदा निर्धाव चेंडू. मालवणीच्या चेंडूक म्हटला जाता पोलांडो चेंडू कुवांडो चेंडू अशा प्रकारचो चेंडू भोग मिळालो. निर्धाव चेंडूची झाली सांगता. 2 चेंडूचो खेळ झालो समाप्त. करूचो असा 83 धावांचो पाठलाग. षटकातील पुढचो चेंडू यावेळी मात्र सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचो चेंडू. मालवणीची का मुखरी लाईन म्हटली जाता अशा मुखरी लाईनचो होतो चेंडू. निर्धाव चेंडू वारंवार 3 चेंडू निर्धाव घेत झाले. सिद्धांतसाठी मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न तर झालो होतो मात्र या प्रयत्नात मात्र निश्चितपणे यश काय मिळणार नाही फलंदाज सिद्धांतला. 3 चेंडू निर्धाव चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयू मडगावकर. शॉर्ट पूल करण्याचा झालेलो प्रयत्न. एकेरी धावेची लहर मैदानामध्ये येली. 1 या धावसंख्येने संघाचो श्री गणेशा झालो. अकाउंट ओपन झाला. संघाची बोनी झाली. 4 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकार 1 धाव. करूचो असा 83 धावांचा पाठलाग आणि 83 धावांचा पाठलाग करताना 46 धावांची बहारदार खेळी या मैदानावर बाळा मडगावकरची भोग मिळाली. षटकारांची हॅट्रिक चौकारांची हॅट्रिक मैदानामध्ये. मात्र दुसऱ्या बाजून जयूची सुरेख गोलंदाजी आज मैदानामध्ये भोग मिळाली. स्लोवर पद्धतीचा चेंडू होतो. मालवणीच्या चेंडूक म्हटला जाता रानल्यान टोपभर वाढल्यान वाटीभर अशा पद्धतीचा चेंडू आपण भोग मिळालो. निर्धाव चेंडूची झाली सांगता. 5 षटकांत 5 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकार बिनबाद 1. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू आणि या मालवणी भाषेत सांगूचा झाला तर भैरवी घालणारा होतो चेंडू आणि या भैरवी घालणाऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडूची झाली सांगता. पोलांडा चेंडूची झाली सांगता. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. सांघिक धावसंख्या 83 धावांचा पाठलाग करताना गजांत लक्ष्मी साळगावचा संघ बिनबाद 1 अशी धावसंख्या धाव फलकार. पहिला संघाकडनं दुसरा षटक घेऊन अरुण नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर असतो सज्ज. पहिल्या षटकामध्ये फक्त एकेरी धाव निघाली. 83 धावांचा पाठलाग करताना काहीतरी कमी पडताना दिसलो गजांत लक्ष्मी साळगावचा संघ. मात्र दुसऱ्या बाजून सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी. फलंदाजांना अंकुश लावणारी गोलंदाजी. फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून लांब ठेवणारी गोलंदाजी आपणा भोग मिळाली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अरुण आपणा भोग मिळालो. पहिल्या प्रयत्नात फलंदाज बीट. दुसऱ्या प्रयत्नात यष्टीरक्षक सुद्धा बीट झालो. बाईच्या स्वरूपात एकेरी धाव निघाली. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली. 2 धावा धाव फलकार. षटकातील दुसरो चेंडू शॉर्ट पूल करण्यासाठी झालेला प्रयत्न. चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि क्षेत्ररक्षकाच्या वळ्यातून चेंडू निसाटलो. आकांड्याच्या पहिल्याडी झालेला चेंडूचा प्रवास 6 धावांसाठी एक दमदार षटकार आपणाक भोग मिळालो. संदीप आर्ट ज्वेलरी दमदार ब्रँडेड षटकार.
त्यावेळी मात्र सुरेख फटको आपणाक भोग मिळालो. निश्चितपणे पॉइंटच्या डोक्यावर असून डीप पॉइंट मध्ये झालेलो चेंडूचा प्रवास 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप ब्रँडेड चौकार संदीप आर्ट ज्वेलरी दमदार चौकार आपणाक भोग मिळालो आणि चौकारनेशी सांघिक धावसंख्या वधारली. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचलेली एका डझनार 12 धावा धावफलकार. मुलाम्याचा नाना आणि तालाशिवाय गाणं यांचा जसो काही संपर्क नसता तसो क्रिकेटच्या परिभाषेत वलवण्यात काय अर्थ नसता. हे मात्र फलंदाज सिद्धांत फक्त वलवता. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 12 धावा 4 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. षटकातील 5वं चेंडू आडव्या बॅटने फटको खेळण्यासाठी प्रयत्न तर झालो असा. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन असा. बाळा मडगावकर चेंडूवर येता चेंडूची परती झपकन करता तोपर्यंत फक्त एकेरी धाव आणि या एकेरी धावेन सांघिक धावसंख्या 1 ने वधारली. 13 धावा धावफलकार. 5 चेंडूचा खेळ झालो समाप्त. षटकाची सांगता करणारो अंतरिम चेंडूचा खेळ असतो बाकी. भैरवी घालणारो चेंडू असतो बाकी आणि या भैरवी घालणाऱ्या चेंडूवर मात्र मोठो फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. बाबाजीच्या वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. अजून एक लागलेला कलाम. पहिला कलाम लागला. पहिल्या गड्याच्या स्वरूपात अक्षय माघारी परतलो. बॅक टू द पवेलियन. सांघिक धावसंख्या 13. सांघिक धावसंख्या धावफलकार एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाबाजी. न्यू बॅटर मैदानामध्ये चिन्मय नावाचा फलंदाज. पहिलोच चेंडू. पंचांचे 2 हात झाले समांतर. मालवणी ज्या चेंडूक म्हटला जाता बघता भाजी मागता वडे समुद्राक मासो तडीक मल अशा पद्धतीचं चेंडू बघूक मिळालो. अतिरिक्त 1 धाव आणि अतिरिक्त 1 धावेन सांघिक धावसंख्या वधारली. 14 धावा धावफलकार. षटकातील पुढचो चेंडू आडव्या बॅटने फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न. यावेळी मात्र फलंदाजाचो पहिली धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावीचो झालेलो प्रयत्न बघता बघता दुहेरी धावा मैदानामध्ये पूर्ण करताना दिसले फलंदाज आणि या दुहेरी धावेन सांघिक धावसंख्या 2 ने वधारली गेली. 16 धावा धावफलकार. एका गड्याच्या मोबदल्यात 16 धावा धावफलकार. दुसऱ्या बाजून मात्र 83 धावाचं करूचा असा पाठला. कारण पहिल्या इनिंग मध्ये बाळा मडगावकर नावाचा वादळ या मैदानावर घोंगावला होता आणि या वादळाक शांत करता करता निश्चितपणे 83 धावांचं डोंगर यावेळी मात्र सावंतवाडीच्या संघानं उभारलं असा. यावेळी मात्र मोठो फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ऐन मोक्याच्या क्षणी मात्र चेंडू हातातनं निसटलो. दुहेरी धावेची लहर मैदानामध्ये मात्र इली. 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारली. 18 धावा धावफलकार. सिद्धांत नावाचा फलंदाज मैदानामध्ये प्रयत्न तर 100% करता मात्र प्रयत्नांका मैदानामध्ये साथ मिळणार नाही असा. मोठे फटके खेळाचे लागतले. सामना जिंकायचो आता निश्चितपणे मोठ्या फटक्यांची असा आवश्यकता. बॅटची कडा. यावेळी मात्र यष्टीरक्षकाक संधी होती मात्र ही संधी हुकली गेली. परिणामी एकेरी धावेन सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली. 19 धावा धावफलकार. चिन्मय नावाचा फलंदाज यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंडला आपणाक भोग मिळतलो. पुढे सरजाव स्टेप आउट करून खेळण्याचा झालेला प्रयत्न. काऊ कॉर्नर रिजन मध्ये प्रोटेक्शन असा. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येता चेंडूची परती करता तोपर्यंत फक्त एकेरी धावेर 2 फलंदाजांका थांबाचा लागताला. समाधान मानूचा लागताला दोनही फलंदाजांका. सांघिक धावसंख्या धावफलकार 20 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालो असा समाप्त. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ असतो बाकी. करूचो असा 83 धावांचा पाठलाग आणि 83 धावांचा पाठलाग करताना सिंगल डबल धाव घेऊन काय होऊचा नाही. जा काय घेऊचा असा तर निश्चितपणे मोठा कवळूचा लागताला.
मात्र दुसऱ्या बाजूना सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना आपणाक बघूक मिळालं स्वामी समर्थ सावंतवाडीचा संघ. यानंतर सामना होतलो स्वामी समर्थ बांधा विपक्ष सुवर्णकार मालवण या दोन संघाच्या दरम्यान. दोनही संघाच्या कर्णधारांक विनंती असतली की कृपया आपण आमच्या टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी यायचं असा. स्वामी समर्थ बांधा सुवर्णकार मालवण दोनही संघातील संघ कर्णधार विनंती आमच्या समोलोचन कक्षाच्या समोर नाणेफेकीसाठी या. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉरवर्ड फॉर टॉस साठी या. तीन षटकांचा खेळ झाला समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकार 21 धावा. सहा चेंडू 65 धावांची असा आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बॉलर नेम सामन्याची नाणेफेक होते. बांधा विपक्ष मालवण. प्रज्वलच्या षटकातील पहिलो चेंडू आणि पहिल्या चेंडूवर 6 धावा. षटकातील दुसरा चेंडू परत एकदा मोठो फटको बघूक मिळालो आणि यावेळी सुद्धा 6 धावेची मोहर. बॅक टू बॅक दुसरो षटकार आपण बघूक मिळालो. संदीप आर्ट ज्वेलरी दुसरो षटकार आणि या दुसऱ्या षटकारांशी 200 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी ठरताना दिसलो सिद्धांत नावाचा फलंदाज. आतापर्यंत 3 षटकार या सामन्यामध्ये आणि 1 चौकार म्हणजे 300 आणि 50 350 रुपये जवळपास आपल्या नावावर केले असत सिद्धांतने. कारण 6 चेंडू मध्ये 65 धावांची आवश्यकता होती. परत एकदा मोठो फटको बघूक मिळालो. यावेळी सुद्धा मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू गेलो 6 धावांसाठी. षटकारांची हॅट्रिक मात्र मैदानामध्ये बघूक मिळाली फलंदाज अक्षयच्या माध्यमातून. सांघिक धावसंख्या धावफलकार 39 धावा. तीन चेंडू 44 धावांची आवश्यकता. अक्षय परत एकदा यावेळी मात्र परत एकदा उडालेलो कारंजो आणि जवळपास चेंडू गेलो डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. डीप मिड विकेट सीमारेषा पार षटकारासाठी 4 चेंडू 4 मोठे फटके अक्षयच्या बॅट मधून आपणाक बघूक मिळाले. गोलंदाज प्रज्वल 2 चेंडू 38 धावांची आवश्यकता. परत एकदा मोठो फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न यावेळी मात्र निश्चितपणे फलंदाज अक्षय मैदानाच्या बाहेर परतलो. सामन्यामध्ये मोठासा काय नाही होता मात्र जाता जाता 400 रुपये कवळून अक्षय मैदानाच्या बाहेर परतलो.
आणि या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन करताना आपण भोग मिळालो सावंतवाडी स्वामी समर्थ सावंतवाडी क्रिकेट संघ. स्वामी समर्थ सावंतवाडी क्रिकेट संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पोहोचणारं पहिलं संघ मिळता. दुसऱ्या बाजून मात्र गजांत लक्ष्मी साळगाव संघ या सामन्यामध्ये पराभव पत्करू लागलो. मात्र अजून एक संधी असलेली या संघाकडे. यानंतर सामना होतो बांदा विपक्ष मालवण. या बांदा संघ नाणेफेकीचा कौल बांदा संघाच्या बाजून लागलो. बांदा संघ आपला निर्णय ताबडतोब कळवा. आणि दुसऱ्या बाजून या सामन्यामध्ये जिंकणारा संघ खेळतुला असा गजांत लक्ष्मी साळगाव क्रिकेट संघासमवेत. थेट साळगाव समवेत क्वालिफायर 2 चा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सामन्यामध्ये पराभूत संघाला घरचा रस्ता पकडावा लागेल. कोणता संघ जिंकणार कोणता संघ हरणार पहिल्या इनिंग साठी आवाज ऐकूया मंथन परब. त्वरित सलामीची जोडी मैदानावर पाठवायची आहे. त्वरित सलामीची जोडी मैदानावर पाठवा विनंती होते. या ठिकाणी केला जातोय. आणि दुसऱ्या बाजूने अक्षय सुद्धा सन्मान केला जातोय. आकर्षक असं ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय.